वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेत कसोटी। ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान। वक्फची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव। अरविंद सावंतांचा हल्लाबोल। वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल। अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण। वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप। असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली। मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप। तर ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य। भाजपचा संताप। मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवर लोकसभेची मोहर। रात्री 2 वाजता मणिपूरवर चर्चा झाली। मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावर सरकारचा भर असल्याचं अमित शहांचं निवेदन। अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईमध्ये फॅशन शोमध्ये उपस्थिती। आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला गैरहजेरी। पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श। मोहन भागवतांचं वक्तव्य। तर शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते। नितीन गडकरींचं विधान। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती। दर कपाती विरोधात महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका। 1 एप्रिलपासून दर कपात लागू होणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पुण्याच्या अनेक भागातील पाणीपुरवठा बंद। उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता। राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचे हवामान विभागाचा इशारा। तर कमाल तापमानाचाही कहर कायम। रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचं साईबाबा संस्थान सज्ज। साई मंदिर रामनवमीला रात्रभर खुलं राहणार। आयपीएल दरम्यान क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालचा मोठा निर्णय। मुंबईचा रणजी संघ सोडून गोव्याकडून खेळण्याची शक्यता। एमसीएकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।